नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये सगळ्या हे होत्या आपल्या अरेंजमेंट्स पार्टिकल्सच्या, त्या स्पियर्सच्या, त्या 1 बाय 1 लेयर्स कशा अरेंज केलेल्या आहेत ते बघितलं. आता आपल्याकडे पॅकिंग इफिशियन्सी नावाची पुढची टर्म आलेली आहे. तर ॲक्च्युली पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, की जे स्पियर्स असतात ते एक फ्रॅक्शन असतं की किती स्पेस ऑक्युपाईड केलेला आहे त्या स्पियरने त्या पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये. त्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा मग ते जे कंटिन्युअसली आपण पुढे डिस्कस करणार आहे 2 डेरिव्हेशन, 3 डेरिव्हेशन असतील. ते 3 डेरिव्हेशन म्हणजे पहिलं डेरिव्हेशन असेल पॅकिंग इफिशियन्सी जी असते ती SCC म्हणजे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये, आणि आपल्याला BCC म्हणजे बॉडी सेंटर्डमध्ये पण बघायची, FCC किंवा CCP म्हणजे फेस सेंटर्ड किंवा क्युबिक क्लोज पॅक्ड. हे सगळे जे स्ट्रक्चरचे टाईप आहेत यांच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात, जे स्पियर्स असतात, ते किती स्पेस ऑक्युपाईड करतात एका पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये, ती त्याची पॅकिंग इफिशियन्सी असते. आता ती पॅकिंग इफिशियन्सी फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला एक पर्सेंटेज भेटतं. मग जितका तो स्पेस तिथं ऑक्युपाईड केलेला असतो त्या पर्टिक्युलर स्पेअरने किंवा पार्टिकलने, त्याच्या रिमेनिंग जी काही जागा असते ती वॉइड्स असते, म्हणजे त्याला वॉइड स्पेस म्हणतात. म्हणजे ही जी गोष्ट आता मी पुढे डिस्कस करणार आहे ती आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा, पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय स्पियर, व्हॉल्यूम स्पियर इन युनिट सेल. म्हणजे हे जे वरचं जे असणार आहे, वरची जी टर्म आहे ती काय आहे की स्पियरने किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेलं आहे त्या पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये, आणि इथं काय खाली काय आहे की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर वरती व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय स्पियर युनिट सेल आणि खाली काय दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. ही त्याची काय आहे पॅकिंग इफिशियन्सी. पण इथं एक गोष्ट मी विसरतोय, म्हणजे ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे कशी की इथं आपण फ्रॅक्शन बघितलं पण त्याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणं 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे पूर्ण फॉर्म्युला हा जो टोटल फॉर्म्युला आहे, सो दिस टोटल फॉर्म्युला इज मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय स्पियर इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. ते जे पर्सेंटेज किंवा ते जे फ्रॅक्शन भेटेल ते फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे पॅकिंग इफिशियन्सी. आता प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये, प्रत्येक सिस्टममध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पॅकिंग इफिशियन्सी भेटेल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्याच्यानुसार त्या गोष्टी पुढे कॅरीड आउट असतात. त्यानंतर तिथं सगळ्यात अगोदर आपल्याला रेडियस नंतर मग आपल्याला व्हॉल्यूम काढावा लागेल तो स्पियरचा व्हॉल्यूम काढल्यानंतर, एका स्पियरचा व्हॉल्यूम काढल्यानंतर आता टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती, त्या टोटल नंबर ऑफ पार्टिकलचा व्हॉल्यूम आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम आपल्याला जनरली जॉमेट्रीने माहितीच असतो, बिकॉज तो स्क्वेअर आहे. तर मग आपण त्या पद्धतीनं त्याचे पुढे डिस्कशन करू. आता महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आता जस्ट सांगून दिली की तरी एक डेफिनेशनकडे ओव्हरलुक करूया. पॅकिंग इफिशियन्सी इज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. म्हणजे एक फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज आहे कसलं, टोटल स्पेस ऑक्युपाईड बाय द स्पियर म्हणजे पार्टिकल्स तुमचे जे असतील ते. मग ते एक फ्रॅक्शन आहे की टोटल स्पियर ऑक्युपाईड बाय पार्टिकल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आता मी जी पुढची टर्म किंवा पुढचं जे हे एक्सप्लेन करतो आहे, जे डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन कशासाठी आहे, पॅकिंग इफिशियन्सीसाठी आहे. आणि ती पॅकिंग इफिशियन्सी कशाबद्दल बघणार आहोत आपण आता. तर पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. तर पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिस, किंवा आपण स्टार पॉईंट इथं लिहू शकतो, पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिस. याच्या आता प्रत्येक लॅटिसमध्ये किंवा प्रत्येक पॉईंटमध्ये आपण डिस्कस करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर फायनली आपल्याला जे आन्सर भेटतं ती पॅकिंग इफिशियन्सी असणार आहे. त्याच्यासाठी पहिली स्टेप अशी की आपल्याला पहिले सिम्पल क्युबिक लॅटिस कसा असतो, काय असतो, हे अगोदर पण आपण डिस्कस केलेलं आहे. पण तरी एकदा आपण सिम्पल क्युबिक लॅटिसची एक डायग्राम, आता इकडच्या साईडला मी स्पेशली डायग्राम इथं ड्रॉ करून देतो त्याची, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करणं सोपं जाईल. तर असा हा सिम्पल क्युबिक लॅटिस आहे. या सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये प्रत्येक कॉर्नर्सला एक एक पार्टिकल्स आपण असं कॉन्ट्रीब्युशन कन्सिडर केलेलं होतं. आणि ह्या पूर्ण SCCमध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतात, 1 असतो. ही पण गोष्ट आपण डिस्कस केलेली, परत एकदा डिस्कस करून काही एवढं हे नाही इकडे, म्हणजे आपण ते परत टाईम घालवणार नाही त्याच्यामध्ये. तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन दिस इज 1.
मग आता याला आपण डिस्कस करत असताना आपला स्टेप 1 आहे की याची रेडियस आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. आता स्टेप 1 काय आहे, स्टेप 1 असं सांगतोय आपल्याला की रेडियस फाइंड आउट करायची. आता रेडियस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर व्यवस्थितरित्या बघावं लागेल. म्हणजे ॲक्च्युली याच्यात रेडियस काय, मग रेडियस ऑफ अ स्पियर आपल्याला जर फाइंड आउट करायची तर मग हे आपण असं सांगू नाही शकणार की 1 2 3 इथं तर भरपूर सारे आहेत. पण ॲक्च्युली कसं आहे की हे जे स्ट्रक्चर हे मी जर असं ड्रॉ जर केलं तर मला असं एक ठीक आहे, हे एक झालं. ॲक्च्युली हे स्ट्रक्चर असं आहे. हे जे तुम्हाला पार्टिकल्स किंवा स्पियर्स दिसत आहेत ते एकदम असे एक्झॅक्ट पोझिशनला एकदम वेगवेगळे एकदम पॉईंटला तसे नसतात. तर हे ॲक्च्युली असे टच असतात, पण ते दाखवताना आपल्याला जॉमेट्री दाखवताना आपण त्यांना असं दाखवतो. मग इथं जर रेडियस कॅल्क्युलेट करायची असेल तर सिम्पली आपण रेडियस अशी कॅल्क्युलेट करू शकतो. हा जो एक स्पियर आहे, हा स्पियरची इथे एक रेडियस आहे ही आर, आणि हा जो स्पियर आहे ह्या स्पियरची एक रेडियस आहे इकडं आर. मला ॲक्च्युली रेडियस ऑफ द स्पियर त्या पूर्ण युनिट सेलमधली जो स्पियर आहे त्याची मला रेडियस फाइंड आउट करायची. तर मी फाइंड आउट कशी करेल, मला माहिती आहे की ही जी बाजू असते ही असते त्याची युनिट एज लेंथ. मग एज लेंथ इक्वल्स टू हा एक आर प्लस हा दुसरा आर. माझ्याकडे ए इक्वल्स टू किती आले, 2r आले. आता मला 2r मी कसं फाइंड आउट केलं, कारण बघा हा एक स्पियर, हा एक स्पियर, ह्या स्पियरची रेडियस एक, ही दुसरी रेडियस, म्हणजे हा पूर्ण काय झाला एक 2r झाला. आणि ही 2r म्हणजेच काय, ए असतो. ए का बरं लिहिलं मी, तर ए कुठून आणला, काय आणला, कारण ए हा एज लेंथ असतो जी ह्या डायरेक्शनला कुठल्याही डायरेक्शनला घ्या, एजेसची जी लेंथ आहे ती ए, आणि तीच म्हणजे काय 2r आहे. त्याच्यानंतर मी पुढे कंटिन्युअसली मला इकडे हे ए इक्वल टू 2r भेटल्यानंतर मी इथं कसं याला सिम्प्लिफाय करू शकतो. हे सिम्प्लिफाय करत असताना मला r इक्वल टू काय भेटतो आहे, a/2 भेटतो आहे. आता मी स्टेप 1 कंप्लीट केलेली आहे. स्टेप 1 इरेज केल्यानंतर स्टेप 2कडे वरणार आहे. स्टेप 2 काय असणार आहे की मी जो स्पियर जो आहे ना तो स्पियर कन्सिडर करतो, मग मला स्पियरचा व्हॉल्यूम बघावा लागेल. मग व्हॉल्यूम ऑफ द स्पियर मी स्टेप 2कडे वळतो आहे. आता ह्या गोष्टी मी थोड्या काही प्रमाणात थोडी घाई पण होत असेल, पण इझिली डेरिवेशन आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून पुढे कंटिन्यू करणार आहे. आता स्टेप 1 संपली, माझी रेडियस फाइंड आउट जी केलेली ही रेडियस लक्षात ठेवा, r इक्वल टू a/2 किंवा a इक्वल टू 2r. मग मी आता पुढे जी स्टेप 2 आहे माझी ती स्टेप 2कडे वळतो आहे. तर स्टेप 2 माझी काय सांगते की स्टेप 2 मध्ये मला फाइंड आउट करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ दी काय फाइंड आउट करायचं, मला स्पियर फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ दी स्पियर मला फाइंड आउट करण्यासाठी मला एक गोष्ट लक्षात घ्या. आपला आता हा एक स्पियर आहे, हा स्पियर आहे, तर याचा व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3 πr³ बाय युजिंग द फॉर्म्युला जो अगोदरपासून आपल्याला माहिती आहे, आपण लर्न करण्यात येतो त्याला अगोदरपासून. व्हॉल्यूम ऑफ म्हणजे जॉमेट्रीचा पार्ट झाला 4/3 πr³. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हा आपण आर म्हणजे ती रेडियस कशासाठी फाइंड आउट केली होती, तर या फॉर्म्युल्यामध्ये टाकण्यासाठी फाइंड आउट केली होती. मग मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकतोय ती रेडियस. तर रेडियस ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर आन्सर काय येतं ते बघूया. 4/3 πr³ म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की a/2 चा क्यूब. मग मी तर अजून सिम्प्लिफाय करतो. 4/3 πa³, दोनाचा घन काय असतो 8. ठीक आहे, दोनाचा घन काय असतो 8. मग इथं मी काय लिहू शकतो याला 4 दूनी 8. परत हे सिम्प्लिफाय करून काय येईल उत्तर, वरती 1/3 इंटू πa³ डिवायडेड बाय 2. म्हणजेच याचाच आन्सर काय येऊ शकतं πa³ डिवायडेड बाय 6. म्हणजे हा काय आला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. पण कसला व्हॉल्यूम, हा एका स्पियरचा व्हॉल्यूम आहे फक्त. पुढे मग व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स तो पॉईंट डिस्कस होतो. तर व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स आपण तिकडे डिस्कस करा. नाही तर जस्ट एक व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आला, म्हणजे जस्ट एक व्हॉल्यूम या पूर्ण एका स्पियरचा व्हॉल्यूम आपण इकडे कॅल्क्युलेट केलेला आहे. आता पुढे जी स्टेप नंबर 2 झाली. स्टेप नंबर 3कडे मी जेव्हा वळेल तेव्हा मी कसला विचार करेल, पूर्ण युनिट सेलमध्ये किती स्पियर्स अवेलेबल आहेत, बरोबर आहे का नाही, किती पार्टिकल अवेलेबल आहेत. मग जितके पार्टिकल्स अवेलेबल असतील तितक्यांनी या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करेल. सिम्पल, बिकॉज हा एकाचा आहे तर माझ्याकडे जर 2 अवेलेबल असतील तर मी 2 गुणिला हा, जे आन्सर भेटेल ते आन्सर भेटेल.
पण मला आता एवढं समजतं आहे की ही जी पूर्ण युनिट सेल ही सिम्पल क्युबिक युनिट सेल किंवा सिम्पल क्युबिक लॅटिस आहे. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये किंवा ह्या सिस्टममध्ये फक्त एकच पार्टिकल्स अवेलेबल असतो ह्या युनिट सेलमध्ये. मग ते कसं डिस्कस होईल ते पुढे बघू. आता बघा परत एकदा हा जो एक फॉर्म्युला आहे आपला, हा तुम्ही लक्षात असू द्या. काय फॉर्म्युला आहे की व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, एका स्पियरचा व्हॉल्यूम पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. तर मग आता मी पुढच्या टर्मकडे वळतो आहे. पुढची टर्म मला काय सांगते की स्टेप नंबर 3 येते. ती स्टेप नंबर 3 मला काय सांगते की व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, पूर्ण टोटल युनिट सेलमध्ये जितकी बी पार्टिकल्स अवेलेबल असेल त्यांचा व्हॉल्यूम काय. तर हे बघा ॲक्च्युली सांगायला गेलं तर ह्या टोटल सगळ्या युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल अवेलेबल आहे आणि ज्याचा व्हॉल्यूम आपण अगोदर काढून घेतलेला आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आपण काढलेला आहे. एक स्पियर म्हणजेच पार्टिकल, एक स्पियर जॉमेट्रिकली आपल्याला काढण्यासाठी पण स्पियर कन्सिडर केला, तोच काय असतो पार्टिकल असतो. म्हणजे एक स्पियर म्हणजेच एक पार्टिकल असतो. म्हणजे ह्या पूर्ण युनिट सेलमध्ये SCCमध्ये पार्टिकल किती, एक आहे. मग मी कन्सिडर काय करतो आहे, तो एक पार्टिकल ॲज इट इज घेतला मल्टिप्लाइड बाय मी काढलेला व्हॉल्यूम काय होता, तो काढलेला व्हॉल्यूम पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. ॲन्सर काय आलं, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. म्हणजे मग मी हे तर असं कंक्लुजन काढू शकतो आता की व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन SCC युनिट सेल किंवा इन युनिट सेल इज इक्वल्स टू पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. दिस इज अँड द फायनल व्हॉल्यूम. याला काय म्हणू शकतो आपण, फायनल व्हॉल्यूम कसला, युनिट सेलमध्ये पार्टिकलचा. एकच पार्टिकल प्रेझेंट आहे म्हणून ॲज इट इज आला. समजा 2 राहिले असते तर मी 2ने मल्टिप्लाय केलं असतं. हे सगळं टोटल झाल्यानंतर मी सगळं जे काढलेलं आहे हे झाल्यानंतर मी पॅकिंग इफिशियन्सीकडे वळतो आहे. का, कारण माझा पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युलाच तो होता की मी व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल इन युनिट सेल या व्हॉल्यूम ऑक्युपायड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, दॅट इज कॉल्ड पॅकिंग इफिशियन्सी. त्याच्यापैकी एक जी टर्म आहे वरची ती मी काढून घेतलेली पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. आता सेकंड वन जी दुसरी टर्म आहे तिच्याकडे मी वळतो आहे. दुसरी टर्म काय सांगते मला, मी आता हेरेच करतो आहे परत, तुम्ही बघत असाल आणि आय थिंक समजतच असेल तुम्हाला. बिकॉज सोपं डेरिव्हेशन आहे काही एवढं त्याच्यात जास्त कठीण नाही आहे. तर मला एवढं नोंद आहे की ही जी पूर्ण एक युनिट सेल याला जे स्ट्रक्चर आहे हे एका स्क्वेअरचं आहे आणि याचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो ए म्हणजे काय, लेंथ, हाईट आणि ब्रेड्थ. म्हणजे आन्सर काय आलं, ए क्यूब. म्हणजे ही युनिट सेलचं जे फक्त आणि फक्त कसलं, युनिट सेलचा व्हॉल्यूम काय आलेला आहे, ए क्यूब. आणि जो मी पहिले काढलेला तो काय, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आहे, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल आहे प्रेझेंट इन दॅट युनिट सेल. ओके, मी आता फायनल व्हॉल्यूमकडे, फायनल इफिशियन्सीकडे, फायनल पॅकिंग इफिशियन्सीकडे वळतो. एक जनरली त्याचा जो मेन फॉर्म्युला तो लिहितो आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही व्हॅल्यू टाकतो आणि ते सिम्प्लिफाय करतो. मग जी टर्म आहे ती डिस्कस कोणती करतो आहे आणि आपल्याला फाइंड आउट कोणती करायची ती आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती ही पॅकिंग इफिशियन्सी आहे. इथं काय आहे की व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे. आणि आता मी डायग्राम पुसतो तिकडची, कारण तिचं काम तर जवळजवळ संपलेलंच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. तर हे काय आहे, वरचं जे डिस्कस केलं आहे व्हॉल्यूम द स्पियर इन युनिट सेल जे डिस्कस केलेलं आहे, फाइंड आउट केलं आहे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. आणि इकडे काय असणार आहे, फक्त आणि फक्त काय, ए क्यूब. इकडे काय असणार आहे, फक्त आणि फक्त काय, ए क्यूब. आता आपलं डेरिव्हेशन शेवटच्या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचलं, मल्टिप्लाइड बाय 100. काय नाही, आता बस हा ए क्यूबवरती जर गेला तर पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि इकडे ए क्यूब येईल. हे बोथ्स आर कॅन्सल, मल्टिप्लाइड बाय 100 आणि पाय डिवायडेड बाय 6 इंटू 100 इम्प्लाइज दॅट 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 6. आणि जे आन्सर येतं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते आन्सर येतं आहे तुमचं 52.36 म्हणजे पर्सेंटेज. आन्सर काय येतं आहे 52.36%. ही काय आली पॅकिंग इफिशियन्सी.
पॅकिंग इफिशियन्सी कसली, एक जे स्ट्रक्चर आहे सिम्पल क्युबिक लॅटिस त्याच्यामधली पॅकिंग इफिशियन्सी किती आलेली आहे 52.36. मग आता मी हे एकदा बघून घ्या, हे स्टेप परत सांगतो. व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर इन युनिट सेल जे मी कॅल्क्युलेट केलेली आहे ती ॲज इट इज लिहिली. खाली ए क्यूब कुठून आला, कारण तो युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे, त्याला आपण थोडंसं पुरे सॉल्ट आउट केलं आणि त्यानंतर मग मला फायनली हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 52.36 पॅकिंग इफिशियन्सी सिम्पल क्युबिक लॅटिसमधली भेटली. आता मी जी पॅकिंग इफिशियन्सी ती आता इथं हे इरेज केल्यानंतर लिहितो 52.36 आणि मग त्याच्यामधून आपण काय कन्क्लुजन काढूया ते बघू. बघा उत्तर जे आलेलं आहे पॅकिंग इफिशियन्सी इन SCC लॅटिस इज इक्वल्स टू 52.36%. मग बघा आता ही पॅकिंग इफिशियन्सी आली 52.36%. तर मग ही सगळे आल्यानंतर 47.64% जे रिमेनिंग आहे 100पैकी. आता सपोज कधी हे आपलं 100 आहे, 100पैकी ए टर्म म्हणजे 52.36% आपली पॅकिंग इफिशियन्सी. तर ह्या 100मधनं जर आपण इतकी ही टर्म जर सबस्ट्रॅक्ट केली तर उत्तर काय येतं 47.64%. 47.64%. मग हे जे आहे ए ते पॅकिंग इफिशियन्सी 52.36 आणि 47.64% काय एम्प्टी स्पेस आहे, एम्प्टी वॉइड किंवा वॉइड व्हॉल्यूम आहे. म्हणजे याला आपण जर असं बघा आपली ती युनिट सेल परत एकदा ड्रॉ करतो. हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 यांना मी जॉईन केलं अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये माझा एक असं कन्क्लुजन आलेलं आहे की पूर्ण फाइंड आउट केल्यानंतर माझ्याकडे एकच पार्टिकल ह्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतो SCCमध्ये. तर मग त्याची जी जागा असते ना एका पार्टिकलची ती किती जागा असते 52.36% एवढी त्याची जागा असते आणि उरलेली जी जागा असते ना ती ही असते 47.64%. मग हिला काय म्हटलं जातं आहे एम्प्टी स्पेस किंवा वॉइड व्हॉल्यूम. एम्प्टी स्पेस किंवा वॉइड व्हॉल्यूम. मग दिस इज कॉल्ड पॅकिंग इफिशियन्सी अँड दिस इज कॉल्ड वॉइड व्हॉल्यूम. बघा प्रत्येक डेरिव्हेशन आपण जेव्हा डिस्कस करू, प्रत्येक पॉईंट जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघू SCCमध्ये, त्यानंतर आता पुढे बॉडी सेंटर्ड लॅटिस आणि फेस सेंटर्ड लॅटिस. तर मग प्रत्येक टर्ममध्ये आपण जसं पुढे जाऊ जसे जसे पार्टिकल्स वाढतील तशी पॅकिंग इफिशियन्सी वाढेल आणि वॉइड स्पेस किंवा एम्प्टी स्पेस त्या ठिकाणी एम्प्टी व्हॉल्यूम किंवा वॉइड व्हॉल्यूम तो काय होईल कमी होईल. मग ह्या गोष्टी न्यूमेरिकल सॉल्व करताना लागतात, हे डेरिव्हेशन्स असतात. मग टोटल याच्यामधनं लास्टमध्ये मी तुम्हाला एक ओव्हरलुक देतो. हे आता मी फायनली डेरिव्हेशन संपवलेलं आहे. कसलं पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिसमधलं. आता मी इथं लागणारी इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज आणि काही बेसिक टर्म्स जे आहेत त्या मी इथं डिस्कस करतो. बघा पॅकिंग इफिशियन्सी सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये पॅकिंग इफिशियन्सीचा संबंध आला तर लक्षात ठेवायचं जी रेडियस असणार आहे ती A/2 असते. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किंवा SCCमध्ये नंबर ऑफ पार्टिकल जितके असतात एकच असतो, म्हणून व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल त्या ठिकाणी SCCमध्ये 1 म्हणण्यापेक्षा व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल इन SCC किती असणार आहे πa³ डिवायडेड बाय 6 हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. युनिट सेलची व्हॉल्यूम A³ आहे ते पण लक्षात ठेवा. आणि फायनली जी आन्सर भेटतं पॅकिंग इफिशियन्सी ती किती आलेली होती 52.36 ती पण लक्षात ठेवा. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी न्यूमेरिकल आल्यानंतर R दिलेलं राहील काय वेळेला A दिलेलं राहील, मग तुम्हाला ते सगळं फाइंड आउट करायला लावतील. आता मी जी पुढची टर्म आहे याच्यामध्ये आय थिंक पॅकिंग इफिशियन्सी इन बॉडी सेंटर्ड आणि मग फेस सेंटर्ड ते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल हे डेरिव्हेशन आहे छोटंसं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी स्टडिंग.